सकाळी उठून टिफिन कसा करायचा याचा जर विचार करत असाल तर ही झटपट रेसिपी त्यांच्यासाठीच आहे. अतिशय पौष्टिक आहे आणि पटकन होणारी आहे. चला पटकन रेसिपीला आता आपण इथे सुरुवात करू. थोड्या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यामध्ये 1 वाटी मटारचे फ्रेश दाणे टाकायचे. 3 ते 4 आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडंसं जिरं टाकायचं 1 चमचाभर, परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकायचं आहे. सगळं 2 ते 3 मिनटं फक्त परतून घ्यायचं आपल्याला. आता मस्त आपला परतून झालेलं आहे. नंतर काय करायचं, आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. तर संपूर्ण थंड झालेलं आहे आणि नंतरच आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर आपल्याला बारीकसं वाटण करून घ्यायचं आहे. थोडं जाडसर असलं तरी चालेल. बघा अशा पद्धतीने आपलं वाटण छान झालेलं आहे. आता त्या वाटणामध्ये आपल्याला फक्त मीठ टाकायचं आहे, बाकी काही टाकायचं नाही. पोळीसाठी जी कणिक मळतो ना तीच कणिक आपल्याला घ्यायची आहे. त्याचा 1 उंडा घ्यायचा आणि पोळी आपल्याला पूर्ण लाटून घ्यायची आहे आणि सारण आपल्याला मध्यस्थ ठेवायचं आहे आणि त्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. दोन्ही पल्ले आपल्याला एकावर एक ठेवायचे. नंतर मग साईडचे दोन्ही पल्ले आपल्याला त्यावर ठेवायचे आहे आणि थोडंसं परत पीठ घ्यायचं आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्ही गोल लाटू शकता, चौकोनी लाटू शकता, कोणत्याही पद्धतीने तुम्ही हा पराठा करू शकता. तव्यावर टाकून आपल्याला शेकून घ्यायचं आहे. वरून तुम्ही तुपानेसुद्धा शेकू शकता किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि दोन्ही साईडनी मस्त खरपूस आपल्याला बढिया भाजून घ्यायचा आहे. हा मटारचा पराठा अतिशय सुंदर लागतो खायला आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे. तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करू शकता आणि पटकन होणारा आहे. अगदी 10 मिनटाच्या आतमध्ये होणारा आहे आणि त्याच्यासोबत दह्यासोबत खूप छान लागतो किंवा तुम्ही लोणच्यासोबत किंवा टमाटर सॉससोबत किंवा हिरव्या मिरचीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. बघा आतून कसा मस्त हिरवा हिरवा असा कंच दिसत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर व्हिडिओ आवडत असेल तर सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा आणि धन्यवाद.